श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आज आपण महादाईचा प्रायश्चित घेणे ही पैठण येथे घडलेली लीळा श्रवण करणार आहोत। सर्वज्ञ म्हणजेच आमचे श्री चक्रधर स्वामी आणि सारंग पंडित तारांगुळी म्हणजेच बोटाने सुपारी उडविण्याचा खेळू लागले। महादाईचा मठ सारवीत होती आणि महादाईचा जो मठ असतो, जे मंदिर असतं ते सारवण करत होती, सारायचं। सर्वज्ञांच्या श्रीकरातील सुपारी खाली गडबडत गेली आणि महादाईसाने सुपारी उचलून सर्वज्ञांकडे फेकली। ती पस्तावली, म्हणजे तिने काय केलं की स्वामी वरती आसनावर बसलेले होते आणि ती सुपारी खाली पडली म्हणून तिने काय केली, घाईघाईने ती सुपारी घेतली आणि फेकून दिली स्वामींकडं। आणि मग तिला पश्चाताप झाला, जीजी मला पापिनीला समजले नाही की उठून द्यावे जी, म्हणजे मला नाही समजलं की ही सुपारी हातात घेऊन तुमच्या हातात आणून द्यावं, मी फेकून दिली। सर्वज्ञ म्हणाले, जीव आपले हित अनहित जाणतो, पण जाणूनच काही गोष्टी आचरतो। म्हणजे जीव आपलं चांगलं काय आहे, आपण कोणती चांगली गोष्ट करत आहे, कोणती गोष्ट वाईट करत आहे, हे सगळं प्रत्येक जीव समजतो, परंतु जाणून बुजून जीव करतोच, चुकीच्या क्रिया करतोच। महादाईसाला अधिकच दुःख झाले आणि असं स्वामींनी सांगितल्यानंतर महादाईसाला अजून दुःख झाले। सर्वज्ञ म्हणाले, क्रियेशी अनुताप पुरश्चरण, म्हणजे क्रियेला जर कोणती चुकीची क्रिया केली तर त्यावर एक उपाय आहे की त्यावर तुम्हाला अनुताप आहे, तुम्हाला प्रायश्चित घडलं पाहिजे किंवा त्यावर तुम्ही अनुताप केलं पाहिजे। देवाजवळ तुम्ही समजा एखादं तुमच्याकडून दोष घडला, एखादी तुमच्याकडून हिंसा झाली, तर त्यावर तुम्ही देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे का देवा, माझ्याकडून आज हा दोष घडला आहे, माझ्याकडून परत ह्या अविधी घडू नये किंवा माझ्याकडून ही हिंसा झाली नाही पाहिजे। आणि त्या दुःखाचा माणसाला अंतःकरणातून पोळ पाहिजे किंवा त्याची जाणीव झाली पाहिजे का हे खरंच माझ्याकडून हे मोठी चूक झाली, माझ्याकडून हे मोठं पाप झालं। आजची लीळा येथेच संपली आहे। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण।